तलाठी भरती 2026 महाराष्ट्र लोकसेवा आयोग मराठी इंग्लिश गणित बुद्धिमत्ता चाचणी आणि सामान्य ज्ञान नोट्स आणि 25,000 बहुपर्यायी प्रश्न आणि उत्तरे मोफत प्रशिक्षण विद्या भारती पुणे यूट्यूब चॅनेल नोंदणी करा। या प्रकरणात आपण क्रियापद आणि प्रयोग याबाबत सविस्तर विवेचन करणार आहोत। क्रियापद हे मराठी व्याकरणातील अत्यंत महत्त्वाचे शब्दप्रकार आहे। वाक्यातील कृती, अवस्था किंवा घटना दर्शवणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात। कोण काय करतो, कोणती क्रिया घडते किंवा कोणती अवस्था आहे हे क्रियापदामुळे समजते। उदाहरणार्थ, राम शाळेत जातो, ती गाणे गाते, मुले खेळतात या वाक्यांमध्ये जातो, गाते, खेळतात ही क्रियापदे आहेत। क्रियापदामुळे वाक्याला पूर्ण अर्थ प्राप्त होतो। मराठी भाषेत क्रियापदाचे रूप काळ, लिंग, वचन आणि पुरुषानुसार बदलते। त्यामुळे भाषा अधिक स्पष्ट, शुद्ध आणि प्रभावी बनते। प्रयोग म्हणजे वाक्यातील क्रियापदाचा कर्ता, कर्म किंवा भाव यांच्याशी येणारा संबंध होय। मराठी व्याकरणात प्रयोगाचे मुख्यतः कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग असे 3 प्रकार आहेत। कर्तरी प्रयोगात कर्त्याला महत्त्व असते, उदा. राम पुस्तक वाचतो। कर्मणी प्रयोगात कर्माला महत्त्व दिले जाते, उदा. पुस्तक रामाकडून वाचले जाते। भावे प्रयोगात क्रियेतील भावाला महत्त्व असते, उदा. माझ्याकडून काम झाले। प्रयोगामुळे वाक्यरचना अधिक प्रभावी आणि अर्थपूर्ण बनते। मराठी व्याकरण पाठ 7 क्रियापद आणि प्रयोग। मराठी व्याकरण क्रियापद प्रस्तावना भाषेच्या माध्यमातून आपण आपले विचार, भावना, कृती आणि अनुभव व्यक्त करतो। कोणत्याही भाषेमध्ये वाक्य पूर्ण करण्यासाठी क्रियापद हा घटक अत्यंत महत्त्वाचा असतो। क्रिया, अवस्था किंवा घडामोड व्यक्त करणाऱ्या शब्दाला क्रियापद असे म्हणतात। वाक्यातील क्रियापदामुळे त्या वाक्याला अर्थ प्राप्त होतो। म्हणूनच मराठी व्याकरणात क्रियापदाला मध्यवर्ती स्थान आहे। उदाहरणे: राम शाळेत जातो, मुलगी गाणे गाते, आम्ही पुस्तक वाचतो। वरील वाक्यांमध्ये जातो, गाते, वाचतो ही क्रियापदे आहेत। प्रयोग मराठी व्याकरणात वाक्यातील क्रियापद आणि त्याचा कर्ता किंवा कर्म यांच्यातील संबंध ज्या प्रकारे व्यक्त केला जातो, त्याला प्रयोग असे म्हणतात। वाक्यात क्रियेचे महत्त्व, कर्त्याचे महत्त्व किंवा कर्माचे महत्त्व यानुसार प्रयोग बदलतो। प्रयोगामुळे वाक्याचा अर्थ अधिक स्पष्ट होतो आणि वाक्यरचनेत सुसंगती निर्माण होते। मराठी भाषेत मुख्यतः कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग असे 3 प्रकार मानले जातात। मराठी व्याकरण पाठ 7 क्रियापदाची व्याख्या व महत्त्व। 1. क्रियापदाची व्याख्या. ज्या शब्दामुळे एखादी कृती, अवस्था किंवा घटना व्यक्त होते त्या शब्दाला क्रियापद म्हणतात। उदाहरणे: तो धावतो, पक्षी उडतात, मी अभ्यास करतो। धावतो, उडतात, करतो ही क्रियापदे आहेत। 2. क्रियापदाचे महत्त्व. क्रियापदाशिवाय वाक्य अपूर्ण राहते। वाक्यातील कार्य, वेळ, कर्ता, संख्या इत्यादींची माहिती क्रियापदातून मिळते। उदाहरणे: मी खातो, ती खेळते, ते आले। यामध्ये कोण काय करतो हे क्रियापद स्पष्ट करते। मराठी व्याकरण पाठ 7 क्रियापदाची वैशिष्ट्ये. 3. क्रियापदाची वैशिष्ट्ये. क्रियापद हे क्रिया दर्शवते। क्रियापद हे एखादी क्रिया दर्शवते। उदाहरणे: धावणे, बोलणे, लिहिणे। 2. काळ दर्शवते। क्रियापद हे काळ दर्शवते। उदाहरणे: खातो, वर्तमानकाळ, खाल्ले, भूतकाळ, खाईल, भविष्यकाळ। 3. लिंग व वचनानुसार बदलते। क्रियापद हे लिंग व वचनानुसार बदलते। उदाहरणे: तो जातो, ती जाते, ते जातात।
मराठी व्याकरण पाठ 7 क्रियापद व प्रयोग प्रकार. मराठी व्याकरणात क्रियापदचे अनेक प्रकार आहेत. त्यापैकी 9 मुख्य प्रकार खाली दिले आहेत. पुढील भागात आपण क्रियापदाच्या विविध प्रकारांची माहिती समजून घेणार आहोत. सकर्मक क्रियापद, अकर्मक क्रियापद, संयुक्त क्रियापद, साधित क्रियापद, प्रेरणार्थक क्रियापद, केवलप्रयोगी क्रियापद, धातुसाधित क्रियापद, सहाय्यकारी क्रियापद, मुख्य क्रियापद. मराठी व्याकरणात प्रयोगचे मुख्यतः 3 प्रकार आहेत. प्रयोगाचे प्रकार: कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग, भावे प्रयोग. कर्तरी प्रयोगकर्त्याला महत्त्व असते. उदा. राम पुस्तक वाचतो. कर्मणी प्रयोग कर्माला महत्त्व असते. उदा. पुस्तक रामाकडून वाचले जाते. भावे प्रयोगक्रियेतील भावाला महत्त्व असते. उदा. माझ्याकडून काम झाले. मराठी व्याकरण पाठ 7 सकर्मक क्रियापद. सकर्मक क्रियापद. व्याख्या: ज्या क्रियापदाला कर्माची आवश्यकता असते त्याला सकर्मक क्रियापद म्हणतात. उदाहरणे: राम पुस्तक वाचतो. मी पत्र लिहितो. येथे पुस्तक, पत्र ही कर्मे आहेत. सकर्मक क्रियापद वैशिष्ट्ये: कर्माशिवाय अर्थ पूर्ण होत नाही. उदाहरण: तो काय खातो? भाकरी. मराठी व्याकरण पाठ 7 अकर्मक क्रियापद. अकर्मक क्रियापद. व्याख्या: ज्या क्रियापदाला कर्माची आवश्यकता नसते त्याला अकर्मक क्रियापद म्हणतात. अकर्मक क्रियापद. उदाहरणे: पक्षी उडतात. मुलगा हसतो. येथे कर्म नाही. अकर्मक क्रियापद वैशिष्ट्ये: अकर्मक क्रियापद क्रिया थेट कर्त्यावरच पूर्ण होते. मराठी व्याकरण पाठ 7 संयुक्त क्रियापद. संयुक्त क्रियापद 2 किंवा अधिक शब्द मिळून जेव्हा एक क्रियापद तयार होते तेव्हा त्याला संयुक्त क्रियापद असे म्हणतात. यामध्ये मुख्य क्रियापदासोबत सहाय्यकारी क्रियापद येते. व्याख्या: मुख्य क्रियापद, सहाय्यकारी क्रियापद, संयुक्त क्रियापद. उदाहरणे: तो जेवू लागला. मी शाळेत जाऊ शकलो. ती हसू लागली. संयुक्त क्रियापदाची वैशिष्ट्ये: 2 क्रियापदे एकत्र येतात. मुख्य क्रिया आणि तिची अवस्था दर्शवली जाते. क्रियेची सुरुवात, पूर्णता, शक्यता इत्यादी अर्थ व्यक्त होतात. मराठी व्याकरण पाठ 7 संयुक्त क्रियापदाचे प्रकार. संयुक्त क्रियापदाचे प्रकार: प्रारंभदर्शक संयुक्त क्रियापद. क्रिया सुरू झाल्याचे दर्शवते. उदाहरण: पाऊस पडू लागला. 2 समाप्तीदर्शक संयुक्त क्रियापद. क्रिया पूर्ण झाल्याचे दर्शवते. उदाहरण: काम करून घेतले. 3 शक्यतादर्शक संयुक्त क्रियापद. शक्यता दर्शवते. उदाहरण: मी हे करू शकतो. 4 सव्यदर्शक संयुक्त क्रियापद. सव्य दर्शवते. उदाहरण: ती रोज गाणे म्हणत असे. मराठी व्याकरण पाठ 7 साधित क्रियापद. साधित क्रियापद. व्याख्या: नाम, सर्वनाम, विशेषण किंवा अव्यय यांना प्रत्यय लावून जे क्रियापद तयार होते त्याला साधित क्रियापद असे म्हणतात. म्हणजेच जे क्रियापद मूळ धातूपासून थेट तयार न होता इतर शब्दांपासून तयार होते ते साधित क्रियापद होय. साधित क्रियापदाची वैशिष्ट्ये: मूळ धातूपासून तयार होत नाही. नाम, विशेषण किंवा इतर शब्दांपासून तयार होते. प्रत्यय लावून नवीन क्रियापद तयार होते. भाषेला समृद्ध आणि प्रभावी बनवते. साधित क्रियापदाची उदाहरणे: हात या शब्दापासून हाताळणे हे साधित क्रियापद तयार होते. लाथ या शब्दापासून लाथाडणे हे साधित क्रियापद तयार होते. मान या शब्दापासून मानणे हे साधित क्रियापद तयार होते. स्वीकार या शब्दापासून स्वीकारणे हे साधित क्रियापद तयार होते.
साफ या शब्दापासून साफ करणे हे साधित क्रियापद तयार होते. मराठी व्याकरण पाठ 7 प्रेरणार्थक क्रियापद. प्रेरणार्थक क्रियापद. व्याख्या. जे क्रियापद एखाद्याकडून दुसऱ्याकडून क्रिया करवून घेतल्याचा अर्थ दर्शवते त्याला प्रेरणार्थक क्रियापद असे म्हणतात. म्हणजेच कर्ता स्वतः क्रिया न करता दुसऱ्याकडून ती करून घेतो. प्रेरणार्थक क्रियापद उदाहरणे. बसणे हे साधे क्रियापद तर बसवणे तर प्रेरणार्थक क्रियापद आहे. खाणे हे साधे क्रियापद तर खाऊ घालणे तर प्रेरणार्थक क्रियापद आहे. शिकणे हे साधे क्रियापद तर शिकवणे तर प्रेरणार्थक क्रियापद आहे. करणे हे साधे क्रियापद तर करवणे तर प्रेरणार्थक क्रियापद आहे. लिहिणे हे साधे क्रियापद तर लिहवणे तर प्रेरणार्थक क्रियापद आहे. प्रेरणार्थक क्रियापदाची रचना. धातू ला व वी उ आ इत्यादी प्रत्यय लावून प्रेरणार्थक क्रियापद तयार होते. उदाहरणे. आई बस ला उ प्रत्यय लावून बसवणे हे प्रेरणार्थक क्रियापद तयार होते. तू उठ ला उ प्रत्यय लावून उठवणे हे प्रेरणार्थक क्रियापद तयार होते. थ्री शिक ला वी प्रत्यय लावून शिकवणे हे प्रेरणार्थक क्रियापद तयार होते. मराठी व्याकरण पाठ 7 प्रेरणार्थक क्रियापदाची वैशिष्ट्ये. प्रेरणार्थक क्रियापदाची वैशिष्ट्ये. 1. क्रिया दुसऱ्याकडून करवून घेतली जाते. 2. कर्ता अप्रत्यक्षपणे क्रिया करतो. 3. व, वी, उ, आव असे प्रत्यय वापरले जातात. 4. वाक्यात कडून हा शब्द अनेकदा येतो. प्रेरणार्थक क्रियापदाचे प्रकार. प्रत्यक्ष प्रेरणार्थक. कर्ताच थेट क्रिया करवून घेतो. उदाहरण. आई मुलाला उठवते. 2. अप्रत्यक्ष प्रेरणार्थक. क्रिया दुसऱ्या व्यक्तीमार्फत करवून घेतली जाते. उदाहरण. मालक कामगारांकडून काम करवून घेतो. मराठी व्याकरण पाठ 7 केवलप्रयोगी क्रियापद. केवलप्रयोगी क्रियापद. व्याख्या. जे शब्द अचानक निर्माण झालेल्या भावना, उद्गार, आश्चर्य, दुःख, आनंद, हाक किंवा प्रतिक्रिया व्यक्त करतात आणि स्वतंत्रपणे वापरले जातात त्यांना केवलप्रयोगी शब्द किंवा केवलप्रयोगी अव्यय म्हणतात. हे प्रत्यक्षात पूर्ण क्रियापद नसले तरी मराठी व्याकरणात त्यांचा अभ्यास केवलप्रयोगी या प्रकारात केला जातो. केवलप्रयोगी क्रियापद उदाहरणे. अरे, वा, आहाहा, अरे रे, छे, बापरे, शाब्बास. केवलप्रयोगी क्रियापद वाक्यातील उपयोग. वा, किती सुंदर चित्र आहे. अरे रे, माझी वही हरवली. शाब्बास, तू खूप छान खेळलास. मराठी व्याकरण पाठ 7 केवलप्रयोगी शब्दांची वैशिष्ट्ये. प्रकार. केवलप्रयोगी शब्दांची वैशिष्ट्ये. 1. मनातील भावना व्यक्त करतात. 2. अचानक उद्गार दर्शवतात. 3. वाक्यात स्वतंत्रपणे वापरले जातात. 4. त्यांचा इतर शब्दांशी व्याकरणदृष्ट्या संबंध नसतो. 5. बहुतांश वेळा उद्गारचिन्ह वापरले जाते. केवलप्रयोगी शब्दांचे प्रकार. 1. आनंददर्शक. आनंद व्यक्त करतात. उदाहरण. वा, आहाहा. 2. दुःखदर्शक. दुःख किंवा खंत व्यक्त करतात. उदाहरण. अरे रे, हाय. 3. आश्चर्यदर्शक. आश्चर्य व्यक्त करतात. उदाहरण. बापरे, अच्छा. 4. तिरस्कारदर्शक. नापसंती किंवा तिरस्कार व्यक्त करतात. उदाहरण. छे, छी. 5. प्रशंसादर्शक. कौतुक व्यक्त करतात. उदाहरण. उत्तम. मराठी व्याकरण पाठ 7 धातुसाधित क्रियापद. धातुसाधित क्रियापद. आई, धातू. मराठी व्याकरणात धातू हा क्रियापदाचा मूलभूत घटक मानला जातो. धातूपासून अनेक प्रकारचे शब्द तयार होतात. धातूपासून तयार होणाऱ्या शब्दांमध्ये नाम, विशेषण,
अव्यय तसेच काही विशेष प्रकारची क्रियापदे तयार होतात. अशा धातूपासून तयार झालेल्या रूपांना धातुसाधित असे म्हणतात. धातुसाधित शब्दांमध्ये क्रियेचा भाव असतो, पण ते नेहमी पूर्ण क्रियापदाप्रमाणे कार्य करत नाहीत. धातुसाधित क्रियापदाची व्याख्या. धातूपासून तयार झालेले आणि क्रियेचा अर्थ व्यक्त करणारे शब्द म्हणजे धातुसाधित क्रियापद होय. धातुसाधित म्हणजे काय? धातूपासून प्रत्यय लावून तयार होणाऱ्या शब्दांना धातुसाधित असे म्हणतात. उदाहरणे. वाच या धातू लान हा प्रत्यय लावला तर वाचन हे धातुसाधित क्रियापद तयार होते. लिह्या धातू लाने हा प्रत्यय लावला तर लिहिणे हे धातुसाधित क्रियापद तयार होते. बस या धातू ला लेला हा प्रत्यय लावला तर बसलेला हे धातुसाधित क्रियापद तयार होते. मराठी व्याकरण पाठ 7 धातू आणि धातुसाधित क्रियापदाचे प्रकार. धातू म्हणजे काय? क्रियापदाच्या मूळ रूपाला धातू म्हणतात. उदाहरणे. क्रियापद जर खाणे असेल तर त्याचा धातू खा असतो. क्रियापद जर बसणे असेल तर त्याचा धातू बस असतो. क्रियापद जर धावणे असेल तर त्याचा धातू धाव असतो. क्रियापद जर वाचणे असेल तर त्याचा धातू वाच असतो. धातुसाधित क्रियापदाचे प्रकार. 1. धातुसाधित नाम. धातूपासून तयार झालेले नाम. उदाहरणे. वाच पासून वाचन हे धातुसाधित नाम. लिख पासून लेखन हे धातुसाधित नाम. 2. धातुसाधित विशेषण. धातूपासून तयार झालेले विशेषण. उदाहरणे. बस या धातू पासून बसलेला हे धातुसाधित विशेषण तयार होते. हस या धातू पासून हसरा हे धातुसाधित विशेषण तयार होते. 3. धातुसाधित अव्यय. धातूपासून तयार होणारे अव्यय. उदाहरणे. हसून, धावून, बोलता. मराठी व्याकरण पाठ 7 धातुसाधित क्रियापदाची वैशिष्ट्ये. धातुसाधित क्रियापदाची वैशिष्ट्ये. धातूपासून तयार होते. प्रत्ययांचा उपयोग केला जातो. क्रियेचा भाव व्यक्त होतो. वाक्यात नाम, विशेषण किंवा अव्ययाचे कार्य करू शकते. धातुसाधित क्रियापदाची उदाहरणे. वाचन चांगली सवय आहे या वाक्यात वाचन हा धातुसाधित शब्द आहे. थकलेला मुलगा झोपला या वाक्यात थकलेला हा धातुसाधित शब्द आहे. तो हसून बोलला या वाक्यात हसून हा धातुसाधित शब्द आहे. धातुसाधित आणि साधित यांतील फरक. धातुसाधित. धातुसाधित हे धातूपासून तयार होते. उदाहरण. वाचन. क्रियेशी थेट संबंध. साधित हे नाम विशेषणापासून तयार होते. उदाहरण. हाताळणे. इतर शब्दांवर आधारित. मराठी व्याकरण पाठ 7 धातुसाधित कृदंत. कृदंत म्हणजे काय? धातूपासून तयार होऊन नाम, विशेषण किंवा अव्ययाचे कार्य करणाऱ्या शब्दांना कृदंत असे म्हणतात. म्हणजेच क्रियापदापासून तयार झालेले पण वाक्यात इतर शब्दप्रकाराचे कार्य करणारे शब्द म्हणजे कृदंत. धातुसाधित कृदंत. धातूपासून तयार होणाऱ्या कृदंतांना धातुसाधित कृदंत म्हणतात. उदाहरणे. खाणारा. जाणारा. बोलणारा. आलेला. धातुसाधित प्रत्यय. मराठीत खालील धातुसाधित प्रत्यय वापरले जातात. ने, ता, लेला, नारा, ऊन. उदा. बोलणारा बोलणारा. हसून हसून. मराठी व्याकरण पाठ 7 सहाय्यकारी क्रियापद. सहाय्यकारी क्रियापद. मराठी भाषेत अनेक वेळा मुख्य क्रियापदाचा अर्थ अधिक स्पष्ट करण्यासाठी दुसरे क्रियापद वापरले जाते. हे दुसरे क्रियापद मुख्य क्रियेला काळ, अवस्था, पूर्णत्व, शक्यता किंवा सातत्य दर्शविण्यास मदत करते.
अशा क्रियापदाला सहाय्यकारी क्रियापद असे म्हणतात. सहाय्यकारी क्रियापदाची व्याख्या. जे क्रियापद मुख्य क्रियापदाला मदत करते आणि वाक्यात काळ, अवस्था किंवा पूर्णत्व दर्शवते, त्याला सहाय्यकारी क्रियापद म्हणतात. सहाय्यकारी क्रियापदाची उदाहरणे. मी शाळेत जात आहे. ती गाणे म्हणत होती. आम्ही खेळत आहोत. तो अभ्यास करत होता. मुले धावत असतील. वरील वाक्यांमध्ये आहे, होती, आहोत, होता, असतील ही सहाय्यकारी क्रियापदे आहेत. मराठी व्याकरण पाठ 7. सहाय्यकारी क्रियापदाची रचना. सहाय्यकारी क्रियापदाची रचना. मुख्य क्रियापद व सहाय्यकारी क्रियापद मिळून सहाय्यकारी क्रियापद तयार होते. उदाहरणे. अ. वाचत आहे. बी. खेळत होता. सी. जात असेल. सहाय्यकारी क्रियापदाची वैशिष्ट्ये. 1. मुख्य क्रियापदाला मदत करते. 2. काळ दर्शवते. 3. क्रियेची अवस्था स्पष्ट करते. 4. वाक्याचा अर्थ अधिक स्पष्ट बनवते. 5. संयुक्त किंवा सहित क्रियापद तयार करण्यास मदत करते. मराठीतील सामान्य सहाय्यकारी क्रियापदे. अ. काळ आणि वचन नुसार सहाय्यकारी क्रियापदाची काही उदाहरणे खाली दिली आहेत. बी. आहे हा वर्तमान काळ मधील सहाय्यकारी क्रियापद आहे. सी. होता हा भूतकाळ मधील सहाय्यकारी क्रियापद आहे. डी. असेल हा भविष्यकाळ मधील सहाय्यकारी क्रियापद आहे. ई. आहेत हा अनेकवचनतील मधील सहाय्यकारी क्रियापद आहे. एफ. होती हा स्त्रीलिंग व भूतकाळ मधील सहाय्यकारी क्रियापद आहे. मराठी व्याकरण पाठ 7. सहाय्यकारी क्रियापदाचे प्रकार. सहाय्यकारी क्रियापदाचे प्रकार. 1. काळदर्शक सहाय्यकारी क्रियापद. क्रियेचा काळ दर्शवते. उदाहरणे. मी खात आहे. तो गेला होता. ती येईल. 2. शक्यतादर्शक सहाय्यकारी क्रियापद. शक्यता दर्शवते. उदाहरणे. मी हे करू शकतो. ती जाऊ शकते. 3. आवश्यकतादर्शक सहाय्यकारी क्रियापद. गरज किंवा आवश्यकता दर्शवते. उदाहरणे. तू अभ्यास केला पाहिजे. वेळेवर आले पाहिजे. 4. सातत्यदर्शक सहाय्यकारी क्रियापद. क्रिया सुरू असल्याचे दर्शवते. उदाहरणे. तो वाचत आहे. आम्ही खेळत होतो. मराठी व्याकरण पाठ 7. मुख्य क्रियापद. मुख्य क्रियापद. वाक्यातील मुख्य क्रिया दर्शवणाऱ्या शब्दाला मुख्य क्रियापद असे म्हणतात. कोणते काम केले जाते, कोणती कृती घडते किंवा कोणती अवस्था आहे हे मुख्य क्रियापदातून समजते. मराठी भाषेत वाक्याचा मुख्य अर्थ मुख्य क्रियापदावर अवलंबून असतो. मुख्य क्रियापदाची व्याख्या. वाक्यात जी क्रिया प्रत्यक्षपणे दर्शवली जाते त्या क्रियेला व्यक्त करणाऱ्या शब्दाला मुख्य क्रियापद म्हणतात. 3. मुख्य क्रियापदाची उदाहरणे. अ. राम पुस्तक वाचतो. बी. मुलगी गाणे गाते. सी. आम्ही क्रिकेट खेळतो. डी. पक्षी आकाशात उडतात. ती पत्र लिहिते. वरील वाक्यांमध्ये वाचतो, गाते, खेळतो, उडतात, लिहिते ही मुख्य क्रियापदे आहेत. मराठी व्याकरण पाठ 7. मुख्य क्रियापदाची वैशिष्ट्ये. मुख्य क्रियापदाची वैशिष्ट्ये. अ. वाक्यातील मुख्य क्रिया दर्शवते. बी. वाक्याचा मुख्य अर्थ स्पष्ट करते. सी. कर्त्याशी थेट संबंध असतो. डी. काळ, लिंग आणि वचनानुसार बदलते. ई. स्वतंत्र अर्थ व्यक्त करू शकते. मुख्य क्रियापद आणि सहाय्यकारी क्रियापद. अनेक वेळा मुख्य क्रियापदासोबत सहाय्यकारी क्रियापद येते. उदाहरण. अ. मी अभ्यास करत आहे. वरील वाक्यात करीत हे मुख्य क्रियापद आहे. तर आहे हे सहाय्यकारी क्रियापद आहे. मराठी व्याकरण पाठ 7. मुख्य क्रियापदाचे प्रकार. मुख्य क्रियापदाचे प्रकार. सकर्मक मुख्य क्रियापद.
ज्या क्रियापदाला कर्माची आवश्यकता असते. उदाहरणे: राम पुस्तक वाचतो. मी पत्र लिहितो. 2. अकर्मक मुख्य क्रियापद. ज्या क्रियापदाला कर्माची आवश्यकता नसते. उदाहरणे: मुलगा धावतो. पक्षी उडतात. मराठी व्याकरण पाठ 7. मुख्य क्रियापदाचे काळानुसार रूप. मुख्य क्रियापदाचे काळानुसार रूप. मुख्य क्रियापदाचे रूप काळानुसार बदलते. क्रिया कोणत्या वेळेस घडते हे मुख्य क्रियापदावरून समजते. मराठी व्याकरणात मुख्यतः वर्तमान काळ, भूतकाळ आणि भविष्यकाळ असे 3 काळ आहेत. वर्तमान काळात सध्या चालू असलेली क्रिया दर्शवली जाते. उदा. तो शाळेत जातो. भूतकाळात झालेली क्रिया दर्शवली जाते. उदा. तो शाळेत गेला. भविष्यकाळात पुढे होणारी क्रिया दर्शवली जाते. उदा. तो शाळेत जाईल. अशा प्रकारे मुख्य क्रियापद काळानुसार आपले रूप बदलून क्रियेची वेळ स्पष्ट करते. वर्तमान काळ: मी खातो. ती गाते. भूतकाळ: मी खाल्ले. ती गायली. भविष्यकाळ: मी खाईन. ती गाईल. मराठी व्याकरण पाठ 7. मुख्य क्रियापदाचे लिंग आणि वचन नुसार रूप. मुख्य क्रियापदाचे लिंगानुसार रूप. मुख्य क्रियापदाचे रूप लिंगानुसार बदलते. वाक्यातील कर्ता पुल्लिंग, स्त्रीलिंग किंवा नपुंसकलिंग असल्यास त्यानुसार मुख्य क्रियापदाचे रूप बदलते. पुल्लिंगासाठी तो जातो, स्त्रीलिंगासाठी ती जाते आणि नपुंसकलिंगासाठी ते जाते अशी रूपे वापरली जातात. त्यामुळे क्रियापदावरून कर्त्याचे लिंग ओळखता येते. मराठी भाषेत वाक्य शुद्ध आणि अर्थपूर्ण करण्यासाठी मुख्य क्रियापदाचे लिंगानुसार योग्य रूप वापरणे अत्यंत महत्त्वाचे आहे. उदाहरण: तो खेळतो हे पुल्लिंग तर ती खेळते हे स्त्रीलिंगी. मुख्य क्रियापदाचे वचनानुसार रूप. मुख्य क्रियापदाचे रूप वचनानुसार बदलते. वाक्यातील कर्ता एकवचनी किंवा अनेकवचनी असल्यास त्यानुसार क्रियापदाचे रूप बदलले जाते. एकवचनात क्रिया एका व्यक्ती किंवा वस्तूसाठी वापरली जाते. उदा. मुलगा खेळतो तर अनेकवचनात अनेक व्यक्ती किंवा वस्तूंसाठी क्रियापद बदलते. उदा. मुले खेळतात. त्याचप्रमाणे ती गाते आणि त्या गातात ही रूपे वचनानुसार बदललेली आहेत. अशा प्रकारे मुख्य क्रियापद कर्त्याच्या वचनाशी सुसंगत राहून वाक्याचा योग्य अर्थ स्पष्ट करते. उदाहरण: मुलगा धावतो हे एकवचन तर मुले धावतात हे अनेकवचन आहे. मराठी व्याकरण पाठ 7. आज्ञार्थी, विद्यार्थी व संकेतार्थी क्रियापद. आज्ञार्थी क्रियापद. ज्या क्रियापदातून आज्ञा, विनंती, उपदेश, सूचना किंवा परवानगी यांचा बोध होतो त्यास आज्ञार्थी क्रियापद म्हणतात. उदाहरणे: आई, तू लगेच अभ्यास कर. तू कृपया दार बंद करा. 3. सावकाश चालावे. विद्यार्थी क्रियापद. ज्या क्रियापदातून इच्छा, शक्यता, कर्तव्य, अपेक्षा, संकेत किंवा सल्ला यांचा बोध होतो त्यास विद्यार्थी क्रियापद म्हणतात. उदाहरणे: आई, विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास करावा. तू आपण वेळेवर पोहोचावे. 3. प्रत्येकाने स्वच्छता राखावी. संकेतार्थी क्रियापद. ज्या क्रियापदातून एखादी कृती विशिष्ट संकेत किंवा शक्यतेवर अवलंबून असल्याचे दर्शविले जाते त्यास संकेतार्थी क्रियापद म्हणतात. उदाहरणे: आई, तू अभ्यास केलास तर पास होशील. तू पाऊस आला तर आम्ही बाहेर जाणार नाही. 3. वेळ मिळाला तर मी तुला भेटेन. मराठी व्याकरण पाठ 7. प्रयोग. प्रयोग. मराठी व्याकरणात वाक्यातील क्रियापद आणि त्याचा कर्ता किंवा कर्म यांच्यातील संबंध ज्या प्रकारे व्यक्त केला जातो त्याला प्रयोग असे म्हणतात. वाक्यात क्रियेचे महत्त्व, कर्त्याचे महत्त्व किंवा कर्माचे महत्त्व यानुसार प्रयोग बदलतो. प्रयोगामुळे वाक्याचा अर्थ अधिक स्पष्ट होतो आणि वाक्यरचनेत सुसंगती निर्माण होते. मराठी भाषेत मुख्यतः कर्तरी प्रयोग,
कर्मणी प्रयोग आणि भावे प्रयोग असे 3 प्रकार मानले जातात. मराठी व्याकरण पाठ 7 भावे प्रयोग. ज्या वाक्यात क्रियेपेक्षा भाव किंवा स्थितीला अधिक महत्त्व दिले जाते आणि कर्ता स्पष्टपणे महत्त्वाचा नसतो, त्या वाक्यरचनेला भावे प्रयोग म्हणतात. या प्रयोगात क्रियापद सामान्यतः नपुंसकलिंगी एकवचनी रूपात येते. भावे प्रयोगामध्ये क्रिया कोणाकडून झाली यापेक्षा ती घडली किंवा अनुभवली गेली यावर भर दिला जातो. उदाहरणार्थ, माझ्याकडून हे काम झाले या वाक्यात काम होण्याच्या भावाला महत्त्व आहे. मराठी भाषेत भावे प्रयोगाचा वापर दैनंदिन बोलण्यात आणि लेखनात मोठ्या प्रमाणात केला जातो. या प्रयोगामुळे वाक्य अधिक नम्र, सौम्य आणि प्रभावी वाटते. विशेषतः चूक, अनुभव, इच्छा किंवा असमर्थता व्यक्त करताना भावे प्रयोग उपयोगी ठरतो. उदाहरणार्थ, मला आता चालवेना या वाक्यात कृती करण्याची असमर्थता व्यक्त झाली आहे. त्यामुळे भावे प्रयोग हा मराठी व्याकरणातील महत्त्वाचा प्रयोग मानला जातो. उदाहरणे: 1. माझ्याकडून हे काम झाले. 2. मला आता चालवेना. 3. त्याच्याकडून पत्र लिहिले गेले. मराठी व्याकरण पाठ 7 कर्तरी प्रयोग. कर्तरी प्रयोग. ज्या वाक्यात कर्त्याला मुख्य महत्त्व असते आणि कर्ताच क्रिया करतो असे स्पष्टपणे दिसते, त्या वाक्यरचनेला कर्तरी प्रयोग म्हणतात. या प्रयोगात क्रियापद हे कर्त्याच्या लिंग, वचन आणि पुरुषानुसार बदलते. कर्तरी प्रयोगामध्ये कोण क्रिया करतो याला विशेष महत्त्व दिले जाते. उदाहरणार्थ, राम पुस्तक वाचतो या वाक्यात राम हा कर्ता असून तोच क्रिया करीत आहे. त्यामुळे हे वाक्य कर्तरी प्रयोगाचे उदाहरण आहे. मराठी भाषेत कर्तरी प्रयोगाचा वापर सर्वाधिक प्रमाणात केला जातो. दैनंदिन संभाषण, लेखन आणि साहित्यामध्ये हा प्रयोग मोठ्या प्रमाणावर आढळतो. या प्रयोगामुळे वाक्य अधिक स्पष्ट आणि सरळ बनते. उदाहरणार्थ, सीता गाणे गाते या वाक्यात सीता ही कर्ता असून गाणे गाण्याची क्रिया ती करते. त्यामुळे कर्ता आणि क्रिया यांचा थेट संबंध दिसून येतो. कर्तरी प्रयोगामुळे वाक्यातील अर्थ सहज समजतो आणि भाषेतील सुसंगती टिकून राहते. उदाहरणे: 1. राम शाळेत जातो. 2. सीता गाणे गाते. 3. मुले मैदानात खेळतात. मराठी व्याकरण पाठ 7 कर्मणी प्रयोग. कर्मणी प्रयोग. ज्या वाक्यात कर्त्यापेक्षा कर्माला अधिक महत्त्व दिले जाते, त्या वाक्यरचनेला कर्मणी प्रयोग म्हणतात. या प्रयोगात क्रिया कोणाकडून केली गेली यापेक्षा ती क्रिया कोणावर झाली यावर भर दिला जातो. कर्मणी प्रयोगात क्रियापद हे सामान्यतः कर्मानुसार बदलते आणि कडून, द्वारे अशा शब्दांचा वापर केला जातो. उदाहरणार्थ, रामाकडून पत्र लिहिले गेले या वाक्यात पत्र या कर्माला अधिक महत्त्व दिले आहे. मराठी भाषेत कर्मणी प्रयोगाचा वापर विशेषतः औपचारिक लेखन, अहवाल, सूचना आणि बातम्यांमध्ये केला जातो. या प्रयोगामुळे वाक्य अधिक प्रभावी आणि वस्तुनिष्ठ वाटते. उदाहरणार्थ, शाळेत ध्वजारोहण करण्यात आले या वाक्यात क्रिया महत्त्वाची असून ती कोणी केली हे दुय्यम आहे. त्यामुळे कर्मणी प्रयोगामुळे वाक्यरचना वेगळी आणि अधिक औपचारिक बनते. उदाहरणे: 1. रामाकडून पत्र लिहिले गेले. 2. विद्यार्थ्यांकडून प्रकल्प पूर्ण करण्यात आला. 3. शाळेत ध्वजारोहण करण्यात आले. मराठी व्याकरण पाठ 7 क्रियापद ओळखण्याची पद्धत. क्रियापद ओळखण्याची पद्धत. वाक्यात जी क्रिया घडते किंवा कर्त्याची अवस्था दर्शविली जाते त्या शब्दाला क्रियापद म्हणतात. क्रियापद ओळखण्यासाठी वाक्यात काय करतो, काय होते, काय केले किंवा काय करणार असे प्रश्न विचारले जातात. त्या प्रश्नांची जी उत्तरे मिळतात ते शब्द क्रियापद असतात. उदाहरणार्थ, राम पुस्तक वाचतो या वाक्यात राम काय करतो असा प्रश्न विचारल्यास वाचतो हे उत्तर मिळते, त्यामुळे वाचतो हे क्रियापद आहे. तसेच मुले खेळत आहेत त्या वाक्यात काय करत आहेत या प्रश्नाचे उत्तर खेळत आहेत असे मिळते.
अशा प्रकारे प्रश्न विचारून वाक्यातील क्रियापद सहज ओळखता येते. उदाहरण: मुलगा धावतो. प्रश्न: मुलगा काय करतो? उत्तर: धावतो. मराठी व्याकरण पाठ 7 क्रियापद आणि प्रयोग यावरील 50 बहुपर्यायी प्रश्न. 1. क्रिया दर्शवणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? अ. नाम. बी. सर्वनाम. सी. क्रियापद. डी. विशेषण. उत्तर: सी. क्रियापद. स्पष्टीकरण: क्रिया किंवा अवस्था दर्शवणाऱ्या शब्दाला क्रियापद म्हणतात. 2. राम शाळेत जातो या वाक्यात क्रियापद कोणते? अ. राम. बी. शाळेत. सी. जातो. डी. तो. उत्तर: सी. जातो. स्पष्टीकरण: जातो हा शब्द क्रिया दर्शवतो. 3. क्रियापदाचा मूळ भाग काय म्हणतात? अ. प्रत्यय. बी. धातू. सी. उपसर्ग. डी. विभक्ती. उत्तर: बी. धातू. स्पष्टीकरण: क्रियापद तयार होण्याचा मूळ भाग म्हणजे धातू. 4. ती गाणे गाते हे कोणत्या काळाचे उदाहरण आहे? अ. भूतकाळ. बी. भविष्यकाळ. सी. वर्तमानकाळ. डी. अपूर्णकाळ. उत्तर: सी. वर्तमानकाळ. स्पष्टीकरण: क्रिया वर्तमानात. मराठी व्याकरण पाठ 7 क्रियापद आणि प्रयोग यावरील 50 बहुपर्यायी प्रश्न. 5. मी उद्या जाईन हा कोणता काळ? अ. भूतकाळ. बी. भविष्यकाळ. सी. वर्तमानकाळ. डी. रीती भूतकाळ. उत्तर: बी. भविष्यकाळ. स्पष्टीकरण: जाईन ही भविष्यातील क्रिया आहे. 6. राम शाळेत गेला हा कोणता काळ? अ. वर्तमानकाळ. बी. भविष्यकाळ. सी. भूतकाळ. डी. अपूर्ण वर्तमानकाळ. उत्तर: सी. भूतकाळ. स्पष्टीकरण: क्रिया पूर्ण झाली आहे. 7. मुले खेळत आहेत हे कोणत्या काळाचे उदाहरण? अ. साधा वर्तमानकाळ. बी. अपूर्ण वर्तमानकाळ. सी. पूर्ण भूतकाळ. डी. रीती भविष्यकाळ. उत्तर: बी. अपूर्ण वर्तमानकाळ. स्पष्टीकरण: क्रिया चालू आहे. 8. तो रोज फिरायला जातो हे कोणत्या प्रकारचे उदाहरण आहे? अ. रीती वर्तमानकाळ. बी. अपूर्ण भूतकाळ. सी. पूर्ण भविष्यकाळ. डी. संकेतार्थी. उत्तर: अ. रीती वर्तमानकाळ. स्पष्टीकरण: सवयीची क्रिया दर्शविली आहे. मराठी व्याकरण पाठ 7 क्रियापद आणि प्रयोग यावरील 50 बहुपर्यायी प्रश्न. 9. तू अभ्यास कर हे कोणते क्रियापद? अ. विद्यार्थी. बी. आज्ञार्थी. सी. संकेतार्थी. डी. भावार्थी. उत्तर: बी. आज्ञार्थी. स्पष्टीकरण: आज्ञा दिलेली आहे. 10. विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास करावा हे कोणते क्रियापद? अ. आज्ञार्थी. बी. संकेतार्थी. सी. विद्यार्थी. डी. कर्मणी. उत्तर: सी. विद्यार्थी. स्पष्टीकरण: सल्ला किंवा अपेक्षा व्यक्त केली आहे. 11. पाऊस आला तर आम्ही जाणार नाही हे कोणते क्रियापद? अ. संकेतार्थी. बी. आज्ञार्थी. सी. विद्यार्थी. डी. पूर्ण भूतकाळ. उत्तर: अ. संकेतार्थी. स्पष्टीकरण: अट किंवा संकेत दर्शविला आहे. 12. राम पुस्तक वाचतो हे कोणत्या प्रयोगाचे उदाहरण? अ. कर्मणी. बी. भावे. सी. कर्तरी. डी. संकेतार्थी. उत्तर: सी. कर्तरी. स्पष्टीकरण: कर्ता स्वतः क्रिया करतो. मराठी व्याकरण पाठ 7 क्रियापद आणि प्रयोग यावरील 50 बहुपर्यायी प्रश्न. 13. रामाकडून पत्र लिहिले गेले हा कोणता प्रयोग? अ. कर्तरी. बी. कर्मणी.
सी भावे. डी विद्यार्थी. उत्तर बी कर्मणी. स्पष्टीकरण कर्माला महत्त्व आहे. 14 माझ्याकडून काम झाले हा कोणता प्रयोग? अ कर्तरी. बी कर्मणी. सी भावे. डी संकेतार्थी. उत्तर सी भावे. स्पष्टीकरण क्रियेच्या भावाला महत्त्व आहे. 15 आहे हे कोणते क्रियापद आहे? अ मुख्य. बी सहाय्यकारी. सी धातुसाधित. डी संयुक्त. उत्तर बी सहाय्यकारी. स्पष्टीकरण मुख्य क्रियापदाला मदत करते. 16 ती अभ्यास करत होती या वाक्यात सहाय्यकारी क्रियापद कोणते? अ अभ्यास. बी करत. सी होती. डी ती. उत्तर सी होती. स्पष्टीकरण होती हे सहाय्यकारी. मराठी व्याकरण पाठ 7 क्रियापद आणि प्रयोग यावरील 50 बहुपर्यायी प्रश्न. 17 खेळतो या क्रियापदाचा धातू कोणता? अ खेळ. बी तो. सी खेळतो. डी खा. उत्तर अ खेळ. स्पष्टीकरण खेळ हा मूळ धातू आहे. 18 क्रियापद कोणत्या गोष्टींनुसार बदलते? अ लिंग. बी वचन. सी पुरुष. डी वरील सर्व. उत्तर डी वरील सर्व. स्पष्टीकरण क्रियापद लिंग वचन व पुरुषानुसार बदलते. 19 ती गेली येथे क्रियापद कोणत्या लिंगानुसार आहे? अ पुल्लिंग. बी स्त्रीलिंग. सी नपुंसकलिंग. डी अनेकवचन. उत्तर बी स्त्रीलिंग. स्पष्टीकरण गेली हे स्त्रीलिंगी रूप आहे. 20 मुले खेळतात येथे क्रियापद कोणत्या वचनानुसार आहे? अ एकवचन. बी अनेकवचन. सी पुल्लिंग. डी स्त्रीलिंग. उत्तर बी अनेकवचन. स्पष्टीकरण खेळतात हे अनेकवचनी. मराठी व्याकरण पाठ 7 क्रियापद आणि प्रयोग यावरील 50 बहुपर्यायी प्रश्न. 21 मी जातो येथे पुरुष कोणता? अ प्रथम. बी द्वितीय. सी तृतीय. डी अनेकवचन. उत्तर अ प्रथम. स्पष्टीकरण मी हा प्रथम पुरुष आहे. 22 तू खेळतोस येथे पुरुष कोणता? अ प्रथम. बी द्वितीय. सी तृतीय. डी नपुंसक. उत्तर बी द्वितीय. स्पष्टीकरण तू हा द्वितीय पुरुष आहे. 23 तो वाचतो येथे पुरुष कोणता? अ प्रथम. बी द्वितीय. सी तृतीय. डी अनेकवचन. उत्तर सी तृतीय. स्पष्टीकरण तो हा तृतीय पुरुष आहे. 24 जा हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे? अ आज्ञार्थी. बी विद्यार्थी. सी संकेतार्थी. डी कर्मणी. उत्तर अ आज्ञार्थी. स्पष्टीकरण आदेश दिला आहे. मराठी व्याकरण पाठ 7 क्रियापद आणि प्रयोग यावरील 50 बहुपर्यायी प्रश्न. 25 करावा हे कोणते क्रियापद? अ आज्ञार्थी. बी विद्यार्थी. सी भावे. डी कर्तरी. उत्तर बी विद्यार्थी. स्पष्टीकरण अपेक्षा दर्शवते. 26 जाईल हे क्रियापद कोणत्या काळाचे उदाहरण आहे? अ वर्तमानकाळ. बी भूतकाळ. सी भविष्यकाळ. डी रीती भूतकाळ. उत्तर सी भविष्यकाळ. स्पष्टीकरण जाईल ही भविष्यात घडणारी क्रिया दर्शवते. 27 खेळत होता हे कोणत्या काळाचे उदाहरण आहे? अ साधा वर्तमानकाळ. बी अपूर्ण भूतकाळ. सी पूर्ण भूतकाळ. डी भविष्यकाळ. उत्तर बी
अपूर्ण भूतकाळ. स्पष्टीकरण. भूतकाळात क्रिया चालू होती. 28 गेला होता हे कोणत्या काळाचे उदाहरण आहे? अ. अपूर्ण वर्तमानकाळ. बी. भविष्यकाळ. सी. पूर्ण भूतकाळ. डी. रीती वर्तमानकाळ. मराठी व्याकरण पाठ 7 क्रियापद आणि प्रयोग यावरील 50 बहुपर्यायी प्रश्न. 29 जात असे हे कोणत्या काळाचे उदाहरण आहे? अ. रीती भूतकाळ. बी. साधा वर्तमानकाळ. सी. भविष्यकाळ. डी. अपूर्ण भविष्यकाळ. उत्तर अ. रीती भूतकाळ. स्पष्टीकरण. सवेची भूतकाळातील क्रिया दर्शवते. 30 वाचत आहे हे कोणत्या काळाचे उदाहरण आहे? अ. पूर्ण भूतकाळ. बी. अपूर्ण वर्तमानकाळ. सी. साधा भविष्यकाळ. डी. रीती वर्तमानकाळ. उत्तर बी. अपूर्ण वर्तमानकाळ. स्पष्टीकरण. क्रिया सध्या चालू आहे. 31 गाईल हे क्रियापद कोणत्या काळाचे आहे? अ. भूतकाळ. बी. वर्तमानकाळ. सी. भविष्यकाळ. डी. अपूर्ण भूतकाळ. उत्तर सी. भविष्यकाळ. स्पष्टीकरण. गाईल ही भविष्यातील क्रिया आहे. 32 रामाने पत्र लिहिले हा कोणता प्रयोग आहे? अ. कर्मणी प्रयोग. बी. भावे प्रयोग. सी. कर्तरी प्रयोग. डी. संकेतार्थी प्रयोग. उत्तर सी. कर्तरी प्रयोग. स्पष्टीकरण. कर्ता स्वतः क्रिया करतो. मराठी व्याकरण पाठ 7 क्रियापद आणि प्रयोग यावरील 50 बहुपर्यायी प्रश्न. 33 पत्र रामाकडून लिहिले गेले हा कोणता प्रयोग आहे? अ. कर्तरी प्रयोग. बी. कर्मणी प्रयोग. सी. भावे प्रयोग. डी. विद्यार्थी प्रयोग. उत्तर बी. कर्मणी प्रयोग. स्पष्टीकरण. कर्माला अधिक महत्त्व दिले आहे. 34 मला झोप येते हा कोणता प्रयोग आहे? अ. कर्तरी प्रयोग. बी. कर्मणी प्रयोग. सी. भावे प्रयोग. डी. आज्ञार्थी प्रयोग. उत्तर सी. भावे प्रयोग. स्पष्टीकरण. भाव किंवा अवस्था व्यक्त केली आहे. 35 होते हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे? अ. मुख्य क्रियापद. बी. सहाय्यकारी क्रियापद. सी. धातुसाधित क्रियापद. डी. संयुक्त क्रियापद. उत्तर बी. सहाय्यकारी क्रियापद. स्पष्टीकरण. हे मुख्य क्रियापदाला मदत करते. 36 खातो या क्रियापदाचा धातू कोणता? अ. खात. बी. खा. सी. तो. डी. खातो. उत्तर बी. खा. स्पष्टीकरण. खा हा मूळ धातू आहे. मराठी व्याकरण पाठ 7 क्रियापद आणि प्रयोग यावरील 50 बहुपर्यायी प्रश्न. 37 तो धावत आहे येथे मुख्य क्रियापद कोणते? अ. तो. बी. आहे. सी. धावत. डी. आहे धावत. उत्तर सी. धावत. स्पष्टीकरण. धावत मुख्य क्रिया दर्शवते. 38 आहेत हे कोणत्या प्रकारचे क्रियापद आहे? अ. मुख्य क्रियापद. बी. सहाय्यकारी क्रियापद. सी. विद्यार्थी क्रियापद. डी. संकेतार्थी क्रियापद. उत्तर बी. सहाय्यकारी क्रियापद. स्पष्टीकरण. मुख्य क्रियेला मदत करते. 39 जर पाऊस आला तर हे कोणते क्रियापद दर्शवते? अ. आज्ञार्थी. बी. विद्यार्थी. सी. संकेतार्थी. डी. भावार्थी. उत्तर सी. संकेतार्थी. स्पष्टीकरण. अट किंवा संकेत व्यक्त केला आहे. 40 कृपया बसा हे कोणते क्रियापद आहे? अ. संकेतार्थी. बी. आज्ञार्थी. सी. विद्यार्थी. डी. कर्मणी. उत्तर बी. आज्ञार्थी. स्पष्टीकरण.
विनंती किंवा आदेश व्यक्त केला आहे. मराठी व्याकरण पाठ 7 क्रियापद आणि प्रयोग यावरील 50 बहुपर्यायी प्रश्न. 41 विद्यार्थ्यांनी शांत बसावे हे कोणते क्रियापद आहे? अ. आज्ञार्थी. बी. विद्यार्थी. सी. संकेतार्थी. डी. भावे. उत्तर बी. विद्यार्थी. स्पष्टीकरण अपेक्षा किंवा सल्ला दर्शविला आहे. 42 मी पुस्तक वाचतो येथे क्रियापद कोणते? अ. मी. बी. पुस्तक. सी. वाचतो. डी. येथे. उत्तर सी. वाचतो. स्पष्टीकरण वाचतो ही क्रिया दर्शवते. 43 ती गात होती येथे सहाय्यकारी क्रियापद कोणते? अ. ती. बी. गात. सी. होती. डी. गात होती. उत्तर सी. होती. स्पष्टीकरण होती हे सहाय्यकारी क्रियापद आहे. 44 मुलगा खेळतो येथे वचन कोणते? अ. अनेक वचन. बी. एकवचन. सी. द्विवचन. डी. नपुंसकवचन. उत्तर बी. एकवचन. स्पष्टीकरण मुलगा हा एकवचनी कर्ता आहे. मराठी व्याकरण पाठ 7 क्रियापद आणि प्रयोग यावरील 50 बहुपर्यायी प्रश्न. 45 मुली खेळतात येथे वचन कोणते? अ. एकवचन. बी. अनेकवचन. सी. पुल्लिंग. डी. स्त्रीलिंग. उत्तर बी. अनेकवचन. स्पष्टीकरण मुली हा अनेकवचनी शब्द आहे. 46 गेली हे कोणत्या लिंगाचे रूप आहे? अ. पुल्लिंग. बी. स्त्रीलिंग. सी. नपुंसकलिंग. डी. अनेकवचन. उत्तर बी. स्त्रीलिंग. स्पष्टीकरण गेली हे स्त्रीलिंगी रूप आहे. 47 गेला हे कोणत्या लिंगाचे रूप आहे? अ. स्त्रीलिंग. बी. पुल्लिंग. सी. नपुंसकलिंग. डी. अनेकवचन. उत्तर बी. पुल्लिंग. स्पष्टीकरण गेला हे पुल्लिंगी रूप आहे. 48 ते खेळत आहेत येथे पुरुष कोणता? अ. प्रथम पुरुष. बी. द्वितीय पुरुष. सी. तृतीय पुरुष. डी. अनेकवचन पुरुष. उत्तर सी. तृतीय पुरुष. स्पष्टीकरण ते हा तृतीय पुरुष आहे. मराठी व्याकरण पाठ 7 क्रियापद आणि प्रयोग यावरील 50 बहुपर्यायी प्रश्न. 49 आम्ही जाऊ येथे पुरुष कोणता? अ. प्रथम पुरुष. बी. द्वितीय पुरुष. सी. तृतीय पुरुष. डी. नपुंसक पुरुष. उत्तर अ. प्रथम पुरुष. स्पष्टीकरण आम्ही हा प्रथम पुरुष आहे. 50 तुम्ही ऐका हे कोणते क्रियापद आहे? अ. विद्यार्थी. बी. संकेतार्थी. सी. आज्ञार्थी. डी. कर्मणी. उत्तर सी. आज्ञार्थी. स्पष्टीकरण आदेश किंवा सूचना व्यक्त केली आहे. तलाठी भरती परीक्षा 2026. महाराष्ट्र लोकसेवा आयोग. तलाठी परीक्षा 4 विषयांच्या नोट्स आणि प्रश्न आणि उत्तरे खालील यूट्यूब चॅनेलला नोंदणी करा. विद्या भारती. 7 प्रकाश वाघ यूट्यूब.